जळगाव शहरालगतच असलेल्या जैन हिल्स येथे कृषी महोत्सवामध्ये आयडियल होम प्लॅनिंगमध्ये जे पाईप्स यूज केले पाहिजे तर ते कशा पद्धतीचे असले पाहिजे, त्याची रचना कशी असेल आणि सर्व प्रकारचे जे पाईप्स आहे ते सर्व प्रोडक्शन त्याबाबतची अधिकची माहिती येथील जे आहेत चोरड्या साहेब आपल्याला देतील. साहेब, ह्या आयडियल प्लॅनिंग जे होम आहे ते प्लॅनिंगमध्ये नेमकं कसं काय आहे? आता आयडियल होम तुम्ही जी आपण जी कन्सेप्ट आहे आपल्या घराला काय काय मटेरियल लागू शकतं जे जैन सर्व प्रकारचं प्रोव्हाइड करते हे तुम्हाला मी आता या लहान ते छोटे याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोय. याच्यामध्ये आता MDB पाईप आहे जे आता हाऊस सर्व्हिस कनेक्शनला आता आपण अमृतला यूज वापरतोय. अमृत योजनेमध्ये सर्व ठिकाणी मेन जे बी ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी MDB पाईप देतोय. त्याच्यामध्ये आता ही अंडरग्राऊंड जी सिस्टम दिसते हे अमृतचे जे आपले AGP पाईप आहेत ते आपण जे गव्हर्नमेंटने सांगितलं त्याप्रमाणे आपण सप्लाय करतोय. गव्हर्नमेंटच्या नावाप्रमाणे म्हणजे सप्लाय करतो ते AGP पाईप आहे याच्यातला. नंतर यातलं जे जोडलेलं आहे हा MDB पाईप आहे जे कनेक्शन आपण जे हर घर जल योजनेला जे दिले त्या ठिकाणी हा MDB पाईप आहे. याचा IS 4427 मधला असतो त्याप्रमाणे आपण तो सप्लाय करतो. याचा IS 4984 असतो त्याप्रमाणे आपण याला सप्लाय करतो. नंतर आपल्या घरी जे अंडर ड्रेनेज सिस्टीम जी निघते ते ड्रेनेज सिस्टीममध्ये आपण हा UDS पाईप आहे हा UDS पाईप असतो अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीममधला. याचा जो कलर घेतला आहे ते ॲक्च्युली पहिले आपण ते चिनी मातीचे जे वापरायचो किंवा DIचे जे वापरायचो त्यातला हा कलर आपण घेतलेला आहे. हा स्पेशल त्याच कलरला आपण घेतलेला आहे. हा PVC मधला PVC मध्ये असतो. नंतर याच्यामध्ये दुसरा एक सेवरेज म्हणून आपण AGP मध्ये बी DWC मधला हा बी आपण देऊ शकतो याच्यामध्ये. नंतर आता आपण जे घरचे जे लॅट्रिन बाथरूमचे जे फिटिंग जी म्हणतो त्याला HW पाईप याच्यामध्ये टाईप A टाईप B आम्ही दोन्ही प्रकारचे पाईप सप्लाय करतो. नंतर आता हा CPVCचा पाईप आहे जे आपल्या ज्या घरी आपल्या वॉटर हीटर असतो गरम पाण्यासाठी ते गरम पाण्यासाठी आपण हा पाईप वापरतो. नंतर हा रिक्लेम जो पाईप म्हटला तो याच्याकरता जे आपल्या सिवेज जे वॉटर निघतं जे खराब पाणी निघतं ते खराब पाणी वाया न जाऊ देता आपण आपल्या घरी गार्डनमध्ये किंवा लहान बगीचा असेल त्या बगीच्यामध्ये आपण वापर करू शकतो. नंतर हे थंड पाण्याकरता जे आपल्या टाकीचे जे कनेक्शन ते टाकीच्या कनेक्शन करता आपण हा STMचा पाईप ज्याला म्हटलं जातं तो आपण ते वापरत असतो. नंतर आपल्या याच्यामध्ये जैन सोलर जे दिलं आहे वॉटर हीटर त्याचा आपला 2-3 उपयोग आहेत. एक जैन सोलरला बी आपण ते वॉटर हीटरला बी एक उपयोग आहे. एक रूप सिस्टीम रूप वॉटर जे म्हणतो आपण PV पॅनल देऊन ते बी आपल्याकडे आपण देतो इथं असतो पॉवर सिस्टीम करता. नंतर हे जे आता CPVC दाखवलं तुम्हाला हे सर्व तुम्हाला दिले. नंतर आमच्याकडे ते पॉवर रूप स्ट्रक्चर जे ते बी पॉवर जनरेशन इकडे केलेली आहे ते केलेलं आहे आम्ही. त्याच्यानंतर इकडे आपण आलो इकडे आपण फिल्टरिंग आपण तिकडे बघितलं होतं हे फिल्टरिंगचं ॲक्च्युअल यूज इकडे दाखवलेलं आहे. हे टेरेसवरचं पाणी आलं दॅन इकडे क्लीन वॉटर इकडे होत आहे आणि कचरा निघून हे स्टोअर होत आहे. त्या वेगवेगळ्या टाईपच्या इकडे चेंबर बनलं SDPचं आणि त्यावरती जे सोलर वॉटर हीटर लावलं आहे. अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट कशी इन्स्टॉल केलेली आहे एक आयडियल. आणि याचे हे फर्निचर जे आहेत हे आपल्या कंपनीमध्ये PVC शीट बनतात त्या शीटचे हे फर्निचर आहेत. हे PVC शीट आहेत. आणि याच्यामध्ये आपण जे लावलेलं आहे हे जैन फिल्टरचा वापर बी आपलं घरचं जे म्हणतो ना की वॉटर जे वरचं जे टेरेसचे पाणी येतं त्याच्यामुळे आपलं जे रिचार्ज होतं एक्सेस वॉटर त्याच्यामुळे आपलं बोर आणि बोरची पातळी वाढते बी किंवा मेंटेन राहते. त्याच्याकरता हे ठेवलेलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे म्हणून हे आपण ठेवलेलं आहे. आणि एकदम चांगलं प्रॉडक्ट हे बी जे फिल्टर आहे. गव्हर्नमेंटने बी याला आता पुढे वापरायला सांगितलेलं आहे. जवळजवळ सर्व मॉडेल त्याचे पाईप्स त्या फिटिंग्स आणि सर्व काही आपल्या जैन पार्कमधून होणारे प्रोडक्ट्स या ठिकाणी आपल्याला एका मॉडेलमध्ये पाहावयास मिळत आहे.